नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील प्रॉपर बीडमधली घटना बघायची आपल्याला आज. आणि घटना ही साधीसुधी असली तरी त्या पाठीमागचं गांभीर्य फार मोठं आहे आणि त्यातून खरंच शिकण्यासारखं आहे तुम्हाला सांगतो. आणि ह्याची बुरळ ह्या गोष्टीची आत्ताच्या अविवाहित तरुण मुलांना आणि विवाहित पुरुषांना सुद्धा असते. आता विषय असा आहे की तन्मय घारे नावाचा तरुण आता हा कॉलेजला फायनल इयरला घरून पैसे बिशे चांगले असायचे, म्हणजे द्यायचे पॉकेट मनी वगैरे चांगला, पण त्याला आवड होती व्यायामाची. तसा मुलगा चांगलाच होता, त्यात काय वाद नाही, तो काय खराब नव्हता मुलगा. आपलं शिक्षण भलं आपण भलं आणि थोडीशी व्यवसायाच्या माध्यमातून किंवा नोकरीमधून मोठं व्हायचं होतं त्याला. ह्या त्या बीड शहरात एका बिल्डिंगमध्ये आता तो बघायचा मसाज पार्लर फोटो दिसायचे त्याला. आपल्याला सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसतात बघा मसाज पार्लर. आता हे मसाज पार्लर हा काय प्रकार तुम्हाला सांगतो. आजूबाजूला दिसणारे 90% मसाज पार्लर हे मसाज पार्लरच असतात, पण 10% जे मसाज पार्लर आहे त्याच्या आडून व्यवसाय केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. 90% मसाज पार्लर हे चांगले, त्याला कायदेशीर मान्यता आहे. आणि मसाज म्हणजे काय तर बुवा ती एक जीवन पद्धती म्हणण्यापेक्षा ती एक शरीराचं, आपण थोडं पाय मुरगाळला आता कसा चोळतो आणि ते शिरा नीट करतो, किंवा ही तेल असतं ते तेल आतमध्ये त्या मसाज करणं त्या शरीराचा, आणि त्या शिराबिरा व्यवस्थित करून ते अंग मोकळं वाटतं, बरं वाटतं, हलकं वाटतं आणि रक्ताभिसरण शरीरातलं सुधारतं त्यांनी. ही एक आरोग्य पद्धती आहे, चांगली आहे. केरळचं मसाज पद्धत अतिशय सुंदर आहे आरोग्याच्या दृष्टीने. असा विषय कुठं अटॅक येणार नाही, पॅरालिसिस होणार, हे दोन गोष्टी तर 100% टाळल्या जातात चांगल्या प्रकारचा मसाज करणारा असेल तर. आणि त्याला कायदेशीर लायसन पण आहे मसाज सेंटरला. काय लय अशी तिला अवघड गोष्टी असेल काय विषय नाही. जेंट्सकडून मसाज केला जातो, लेडीजकडून पण केला जातो असंही. आता काही आंबट शौकीन काय करतात किंवा बाईने आपल्या हाताने आपल्याला चोळायला मिळते म्हणलं होतं ती जास्त खुश, पैसे वसूलून गंमत मजात. मसाज तर मसाज होतोय आणि स्त्रीचा स्पर्श पण होतोय, असा पण त्यात प्रकार असतात. जेंट्सकडून करतात तो सगळ्यात उत्तम मसाज, कारण स्नायू शिरा सांधे हे त्या ज्यांच्या ताकदीमुळं पूर्ण रगडले जातात. ते रगडल्यामुळे ते व्यवस्थित स्टेबल होतात, शिरा चांगल्या होतात, रक्ताभिसरण सुधारतं, असा विषय. हा काय करायचा प्रदीप, त्याला मला इथं जायचे बरं का एक दिवस, पण त्याचं धाडस होत नव्हतं. काय म्हणलं एक दिवस जातोच. सहज गेला काउंटरला, तिथे एक लेडीज होते. बोला ना सर, आपल्याला कसली सर्व्हिस पाहिजे. म्हणला काय मसाज करायचा, काय रेट आहे. 1000 रुपये 1500 रुपये असा मसाजचा रेट आहे. आणि पूर्ण 1.5 तास मसाज केला जातो, 1 तास मसाज केला जातो. आणि आम्ही तिळाचं तेल वापरतो, आम्ही आणखी कुठलं तेल वापरतो, त्याची माहिती सांगत होती ती. बरोबर म्हणले आता 1000 रुपये जायना का गेलं तर. पण एक दिवस मला उद्या चालेल का, हो शनिवार चालू असतं म्हणले, काय अडचण नाही, तुम्ही या. काय अपॉइंटमेंट का म्हणलं, काय गरज नाही, तुम्ही या बिंदास. शनिवारचा दिवस उजाडला आणि हा प्रदीप कॉलेज 11-12 वाजता सुटलं. गेला, थोडा नाश्ता केला, म्हणलं आज जायचंच. गेला, 1000 रुपये लगेच पावती फाडली, तिथं ती पावती केली, गेला रूममध्ये. रूममध्ये गेला की 2 तरुणी तयार तिथं. आता ते पुरी बाहेर फिरतानी स्कार्फ बांध, पूर्ण कपडे घाल, नाका समोर चालून बघून चल. आपल्याला वाटतं आयला काही सती सवयत्रीच अवतार ही, पण ते आतलं 4 भिंतीच्या आतलं रूप त्यांचं लय खतरनाक असं तुम्हाला सांगतो, लय बेकार काम. हे केला की ते म्हणले उघडा हो. ह्याला थोडं राहिल्यासारखं झालं, उघडा हो म्हणलं काय आता, म्हणजे बोंगळा हो काय. आणि मग शनी कपडे सगळी काढली ते बेडवर. आयला मला इथं काय तसला कार्यक्रम का काय भाऊ, आता 1000 रुपयातच मजा होती काय आता. मग असा विषय ना, ह्यानी कपडे बिपडे काढले सगळी, अंडरपॅन्ट गुडघ्यापर्यंत खाली नेली तुम्हाला सांगतो. ती पोरगी मोठी नाही, तेवर ह्यानी पटकुनी वर बोलली. आईला मला बिघडलं होतं काम, मला ही तर अवघड आहे आता ही. ते नागोबा फडी काढता परत बिळात जाऊन बसला, लय अवघड काम. ह्या मसाज सेंटरमध्ये व्यवसाय का चालतं बघा. त्याला अंडरपॅन्ट सकट त्याने जोफावला. भला 1/2 लिटर तेल, थोडं कोमट तेल होतं. पाय ते बी त्यांच्या हातात ग्लोव्ज होते पांढऱ्या साईडचे, काय विषय नाही. तेल टाकायची, पाया मांड्या छाती हे सगळं त्यांनी ते मसल्स वगैरे चोळायला सुरुवात केली. थोडंफार त्यांना शिक्षण असं टेक्निक असन ते चोळलं सगळं. ह्याला थोडं बरं राहायला म्हणलं, रिलॅक्स काय बरं का.
पण ही तर थोडं तसलं का झालं काय बरंच होईन बुवा ही, की चोळता चोळता डायरेक्ट त्याच्या सेन्सिटिव्ह पार्टला मध्ये आधी चोळायच्या नादात तशा हात लावायच्या. आता तिथं कसं असं तुम्हाला माहिती, ती काय सांगायची गरज आहे. हा, फडी काढून नागोबा डुलायला लागला नागोबा. तर नुसतं नागोबा डुलणं समजा नैसर्गिक आहे, पण याच्या मनात युद्ध चालू झालं. आयला म्हणावं का नाही म्हणलाच. मॅडम काय इथं स्पेशल सर्व्हिस वगैरे मिळते का? हो आहे ना म्हणले, पण 3000 रुपये रेट आहे त्याचा. याने ओळखून घेतलं ही छापायला बसलेली गंमत आहे काय. आणि ही तर दुसरं पुण्यात बुधवार पेटीत गेलं तर 500 काम होतं. 3000 म्हणजे हे लुटायचाच कार्यक्रम आहे. आपल्याला नको बाबा, कारण ते का नको म्हणला, 3000 नव्हते त्याच्याकडं. मला पण माहिती होऊन गेली, बरं झालं. मग काय तुम्हाला पाहिजे का स्पेशल सर्व्हिस? मी पण देऊ शकते, माझी मैत्री ही पण देऊ शकते. आमच्या दोघेपैकी कोण चालेल का? एक जाड होती, एक पातळ होती. म्हणला सध्या जाड पातळ काही नको, कारण आमच्याकडे माल नाही. आता कसं आहे, एक जुन्या माणसाची म्हणे, पैसा जर असेल तर माडीवरची खाली येते, तसा प्रकारे. आणि नसेल ना, गप आपलं सुंटरीत कुंटरी चला घरी. हा, हे म्हणलं नाही ते नंतर बघू, अजून सध्या काय माझा मूड नाही, मालच नव्हता. म्हणलं मी जातो आता. हे तिथून गेला. आता हा तिथून गेल्याच्या पुढं कॉलेजला गेला, पण ह्याच्यात विषय डोक्यात राहिला. ह्याला काय प्रदीपला जायचं बीज नव्हतं त्याचं काय, का त्याला कसं वाटलं की ही लुटे, म्हणजे त्याला पैसे 5 पटीने जास्त मागतात, ही लुटे. त्याच्या मनात विषय चालला होता. मग त्याच्या वर्गात पोलिसांचा एक मुलगा होता. आता वर्गात ते बोलता त्याला म्हणला, अरे तिथं आमच्या व्यवसाय चालतो. आता मला सांगा, पोलिसाच्या पोराला जर हे विषय कळला, व्यवसाय या अशा ठिकाणी चालतो, म्हणजे विषय असा झाला की उंदीर गेला मांजराच्या घरी मुक्कामाला. जमलं ना, मांजर काय सोडणार आहे का त्याला खाल्ल्याशिवाय? उंदीर मांजराच्या घरी मुक्कामा गेल्यावर पोरांनी लगेच पप्पांना सांगितलं, पप्पा असं असं. हां, कुठलाच बाय? म्हणलं हे आमकं. पोलिसांना काय सांगायला होतं का महाराज? बीड पोलिसांचं ह्या घटनेमध्ये विशेष अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी विशेष पथक चालू केलं, तैनात केलं, ट्रॅप लावला, आणि ट्रॅपमध्ये नकली गिराईक बनवून गेले. बरोबर रॅकेट जो मेन व्यवस्थापक होता तो पळून गेलेला आहे सध्या. ते पकडायचं काम त्याचं सिव्हिलन्सवर तो चालू आहे, त्याला पकडणार. 8 मुली सापडल्या त्या ठिकाणी. 3 मुली त्यातल्या मुंबईच्या होत्या. मुंबईच्या मुली सापडल्या, आणि तिघीजणींचं ते स्टेटमेंट होतं. हे काय स्वरूपात होतं बघा, ह्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. आम्हाला नोकरीचं आमिष दाखवून इथं आणलं गेलं, आणि नोकरी हीच कुठली, मसाजची. त्याला मसाज एक ट्रेनर आला, त्याने मसाज करायला शिकवलं. त्याला म्हणले चांगली नोकरी आहे, पगार गलेलठ्ठ म्हणजे त्याला 30,000 पगार डिक्लेअर केला त्यांनी द्यायचे. पण इथं आल्यानंतर नुसतं मसाज करून काही दिवस 8-10 दिवस केलं मसाज. नंतर त्या मुलींचं पर्सनल फोटो काढून मसाज करताना म्हणले सोशल मीडियात टाकू. तिथं पण एक आंटी होती, ती मॅनेज करायची. ती सांगू असं करून त्या दबावाखाली त्या मुलींना ते व्यवसाय करायला त्यांनी भाग पाडलं, आणि त्याबद्दल त्यांना पैसे पण द्यायचे. अशा त्या मुली गुंतल्या होत्या. हे सगळं रॅकेटचा पर्दाफाश केला बीड पोलिसांनी. ते विशेष अभिनंदनास पात्र आहेत. आणि आपण सुद्धा ह्या घटनेतून एक बोध घ्या, की आजूबाजूला कुठेही मसाज पार्लर दिसलं ना, थोडं सावधच कार्यक्रम करा. सगळीच वाईट आहे, त्याच्यातला भाग नाही. पण त्याच्या नावाखाली कुठं अनैतिक संबंधाचा व्यवसाय चालन, हे आजच्या कलियुगात सांगता येत नाही. आजची घटना कशी वाटली, ह्याच्यातून काय बोध घ्यावा, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जय महाराष्ट्र.